धुनीचा मार्ग सांगणारे भगवान गौतम बुद्ध ज्या पुस्तकातून न्याय, बंधुता, संघर्ष करायचं आपल्याला शिकवलं असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी इथे अभिवादन करते आणि विचार मंचावर उपस्थित शिक्षकगण, मोठ्या मॅडम आणि माझे सर्व विद्यार्थी, आज धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, माहिती आहे सर्वांना? आणि कोणत्या साली घेतलं होतं बाबांनी धम्मदीक्षा? 1956. मग या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला आपण धम्मदीक्षा दिन म्हणून सुद्धा साजरा करतो, कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली, हो ना? तर एक ऋषी होते मनु नावाचे, काय नाव होतं त्यांचं? आणि त्या मनुनी कायदे लिहिले त्यांच्या पुस्तकामध्ये. मग ते कायदे काय होते की जे काही मनुनं लिहिलेलं आहे त्यांनी जर ते मंत्र म्हटले तर तशा व्यक्तीला त्याची जीभ छाटून टाकायची. काय छाटून टाकायची? आता तुम्हाला जर एखादा मंत्र म्हणायला लावला वेदांत, तर काय करायचे? ते जीभ छाटून टाकायचे. आणि जर तुम्ही ते ऐकलं तर तुमच्या कानामध्ये गरम तेल टाकायचे. काय टाकायचे? आणि तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या डोळ्यामध्ये पण लोखंडी अशा सलाखा टाकायचे. म्हणजे आणि पोटभर जेवण करत असताना तुम्ही, आणि मग पोटभर जेवण केल्यावर काय होते? गॅसेस होतात. मग त्या काळी पण गॅस झाला आणि त्याचा जर आवाज आला तर त्या जागी सुद्धा लोखंडी सलाख टाकायची. त्यानंतरची होती सती प्रथा. म्हणजे बघा, तुम्हाला आपल्याला एखादा चटका लागला तर किती दिवस बरा व्हायला लागतो ना? लागतो की नाही? मग त्या काळामध्ये जर कोणाचा नवरा मरण पावला तर त्या चितेवरच त्या महिलांना जाळत होते. आणि मग ते खूप ओरडायची. ओरडल्यावर पण आजूबाजूला बांबू घेऊन लोक राहायचे. ओरडली का परत त्या आगीमध्ये तिला ढकलायचे. म्हणजे एवढे भयानक प्रकार त्या काळामध्ये होत होते, है ना? आणि जे 4 वर्ण आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि अतिशूद्राची तर त्यामध्ये उल्लेख सुद्धा नव्हता. म्हणजे अतिशूद्र एवढ्या खालच्या लेवलचे समजल्या जायचे की त्याचा उल्लेख सुद्धा ते करत नव्हते. म्हणजे कसे राहायचे? जर आपल्याला थुंका आला तर गळ्यात मडकं त्यामध्येच थुकायचं. म्हणजे जमीन सुद्धा त्यावेळेस त्या व्यक्तीच्या हक्काची नव्हती. म्हणजे जमिनीवर थुंकता सुद्धा येत नव्हतं. आणि जर बाहेर निघालं तर म्हणजे त्याच्या पाऊलखुणा सुद्धा जमिनीवर पडू द्यायच्या नाही. म्हणून काय राहायचं? सतत झाडू. आणि ते झाडू कसे राहायचे? ते नेमक्या नारळाच्या पूर्ण राहतात, हो ना? आणि ते बांधल्याने त्याच्या अंगाचे एवढे चितळ्या व्हायच्या, पण तरी सुद्धा ते बांधून राहायचे. आणि ह्या लोकांना काय होतं की गावातले जे मेलेले जनावर टाकले जातात ते मेल्यानंतर त्यांना म्हणजे खायलाच मिळत नव्हतं ना अतिशूद्र लोकांना. तर मेलेल्या जनावरांचे ते मांस खायचे, है ना? आणि या विरुद्ध जर कोणी आवाज उठवला तर त्यासाठी मनुचा कायदा होता. मनु कोण होते? हो की नाही? आणि मग त्यांना ते देव समजायचे. त्यांनी जे म्हटलं तेच सत्य. आणि आता सुद्धा बऱ्याच अशा घटना होत आहे. आपण
चीफ जस्टिस गवई साहेबांचं सुद्धा नाव ऐकलेलं आहे, हो की नाही? म्हणजे एवढे जगाचे हेड न्यायाधीश आहे, त्यांच्यावर बूट फेकण्यात आला. म्हणजे बघा, आपण म्हणतो देश स्वतंत्र झाला, पण आता सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये जे घुसलेलं आहे ना, ते बाहेर निघत नाहीये विचार. मग आपल्याला गौतम बुद्धांनी काय सांगितलं आहे? धम्म. गौतम बुद्ध म्हणतात का त्रिशरण पंचशील म्हणा, माझी पूजा करा, अगरबत्ती मेणबत्ती लावा, असं म्हणतात का? नाही. त्यांनी आपल्याला मार्ग दिलाय. कोणता मार्ग दिला आहे? धम्माचा मार्ग. आणि धम्माचा मार्ग आपल्याला कुठे घ्यायचा आहे? डोक्यात घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे? डोक्यात. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला शिका म्हटलं. शिका म्हणजे तुम्हाला हे शिका म्हणतं का पुस्तकं, तुमचे जे पहिला वर्ग आहे, दुसऱ्या वर्गात जाता, मग ग्रॅज्युएशन होतं, इंजिनियर बनता, डॉक्टर बनता, यालाच फक्त शिक्षण म्हणत नाही. शिक्षण कशाला म्हणतात? तुम्ही डोकं चालवा, हे असं का घडत आहे, हो की नाही? आपल्याला डोक्यात विचार तर्क करावा लागेल की आता हे असं का बरं होत आहे, या तर्क करण्याला शिक्षण म्हणतात. काय म्हणतात? तुमचं जे डोकं आहे ना, ते तुम्ही जर चालवत असाल, तुमची तल्लख बुद्धी वाढवत असाल, तर याला शिक्षण म्हणते, हो ना? फक्त तुम्ही क्वेश्चन दिला आणि आन्सर लिहिलं एवढंच नाही, तर याच्या व्यतिरिक्त पण बाबासाहेबांनी शिका म्हटलं तर तुम्ही डोक्याचा वापर करा, हा त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता, हो ना? तर मग विचार करायचा आपण. मग हा रडत आहे तर का रडत आहे, आपण त्याचं कारण शोधतो ना, शोधतो की नाही? हा बिमार पडला तर का बिमार पडला, असं कारण शोधा तुम्ही त्या गोष्टीचे. म्हणजे तुम्हाला तुमचं डोक्याला तशी चालना मिळेल. फक्त पाठांतर करून डोक्याला चालना मिळेल का? नाही. मग ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला बाहेर काढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा देऊन. काय देऊन? आणि त्यावर